कॅन्सरचा जे वॅक्सिनेशनचा जे प्रोग्राम आहे ते कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन ही एक खूप मोठी ऑर्गनायझेशन आहे वर्ल्डची. त्याची स्थापना झाली होती 1969ला आणि तेव्हापासून त्यांनी जोर धरला होता की आपल्याला कॅन्सरसाठी काम करायचं आहे किंवा कॅन्सरसाठी जे काही चांगलं करता येईल, वॅक्सिनेशन असो किंवा एलिमिनेशन असो, त्या प्रोग्राममध्ये ते खूप एकदम प्रमुखता ते सहभाग घेतला. त्याच्यात त्यांनी 2018 पासून आतापर्यंत 45,000 सर्वायकल कॅन्सर वॅक्सिन आपल्या महाराष्ट्रात दिलेलं आहे. 2018 पासून आतापर्यंत 45,000 सर्वायकल कॅन्सर वॅक्सिन त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांचं असं ध्येय आहे की 2030 पर्यंत आपल्याला भारताला सर्वायकल कॅन्सर पासून मुक्त करायचं आहे. आता हा सर्वायकल कॅन्सर पासून मुक्त करण्याचं मेन कारण कसं की हा एकमेव असं कॅन्सर आहे ज्याला सर्वायकल कॅन्सर की ज्याला आपण लसीकरण द्वारा मात करू शकतो. हा कॅन्सर कसा होतो? HPV ह्युमन पॅपिलोमा व्हायरस असा हा एक व्हायरस आहे, विषाणू आहे की जेणेकरून हा कॅन्सर होतो आणि हा विषाणू 6 प्रकारच्या कॅन्सरचा प्रादुर्भाव करू शकतो. त्याच्यात ॲनल कॅन्सर, ओरोफॅरिंजियल कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर, बल्बर कॅन्सर, वजायनल कॅन्सर आणि ओरल कॅन्सर असं 6 प्रकारचे जे कॅन्सर आहेत या ह्युमन पॅपिलोमा व्हायरस द्वारा होतात. तर सर्वावॅक्स क्वाड्रिव्हॅलेंट इंडिजिनस वॅक्सिन हा एक असा वॅक्सिन आहे की जर आपण मुलींना दिलं तर हा 6 प्रकारचे कॅन्सरपासून ते त्याचा स्वतःचा बचाव करू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्या आपल्याला थोडा कमी वयात म्हणजे 9 वर्षाच्या 18 वर्षाच्या मुलींमध्ये जर लवकरात लवकर दिला गेला तर त्यांच्यामध्ये प्रतिकार क्षमता जास्त असते आणि ह्या वॅक्सिनमुळे त्या कॅन्सरबद्दल त्यांची जे प्रतिरोधक क्षमता आहे ती जास्त चांगल्या पद्धतीने होते. म्हणून ह्याची लसीकरण आहे ते आपण 9 वर्षाच्या 14 वर्षाच्या मुलींना मुख्यतः आपण धरतो आणि देतो. कॅन्सर पेशंट एड असोसिएशन यांनी मग काय केलं की आपलं असं जसे की R&D हॉस्पिटल तिथे त्यांच्याशी संपर्क साधून मग आपण बेनिफिशरीज जमा केले आणि ते बेनिफिशरीज म्हणजे कोण? ग्रीन राशन कार्ड आलेले जे असे मुली जे आदिवासी शाळाचे असेल, आश्रम शाळाचे असेल की ज्या हा वॅक्सिन अफोर्ड करू शकत नाही कारण प्रायव्हेटमध्ये हा वॅक्सिन थोडा महाग आहे. तर अशा मुलींना आम्ही अप्रोच करतो आणि मग त्यांना आपण लसीकरण देतो. तो नाशिकमध्ये आतापर्यंत 3,550 लसीकरण आपण R&D हॉस्पिटल, अरिहंत हॉस्पिटल आणि रोटरी 3030 डिस्ट्रिक्ट याच्या मार्फत आपण दिलेले आहे. आणि उद्या परवा आणि त्याच्यानंतर तेव्हा आपण 2,000 सर्वायकल कॅन्सर वॅक्सिन म्हणजे आपला जे R&D आणि याच्यातर्फे जे दिला जाणार आहे त्याच्यातला सगळ्यात मोठा 2,000 सर्वायकल कॅन्सर वॅक्सिनचा हा खूप मोठा उपक्रम आहे. त्याच्यात उद्याचे जे वॅक्सिन आहे ते मुख्यतः एकदम इंटिरियरमध्ये जाऊन कुळवंडी म्हणून एक गाव आहे, आदिवासी गाव, त्यांच्या 780 मुलींना आपण लसीकरण देणार आहोत आणि ते सगळेही ऑरेंज किंवा पिवळे राशन कार्ड धारक आहे. आतापर्यंत आपण कुठल्या शाळा कव्हर केल्या? पंचवटी माध्यमिक विद्यालय, उन्नती माध्यमिक विद्यालय, KVS माध्यमिक विद्यालय, LBS माध्यमिक विद्यालय, गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल, रचना विद्यालय, मग त्याच्यानंतर विवेकानंद आश्रमची मतिमंद मुलांची शाळा आणि उद्या आपण अंध मुलींची शाळाचे तिथे पण वॅक्सिनेशन देणार आहोत. असं आपला मेन फोकस असतो की रिच टू अनरिच म्हणजे की जिथे जे अफोर्ड करू शकत नाही त्यांना आपण हा लसीकरण देणार आहोत. आणि हा जे मी कॅन्सरबद्दल सांगते तुमच्याशी बोलता बोलता आता मला झाले 5 ते 6 मिनिटं. अख्ख्या भारतात कुठेतरी एक स्त्री 5 मिनिटाचे आत एक स्त्रीचे मृत्यू फक्त ह्या सर्वायकल कॅन्सरमुळे होतो. म्हणून हा तुम्ही विचार करा की हा कॅन्सरच्या ट्रीटमेंट करणं किती महत्त्वाचं आहे. दररोज 200 स्त्री मृत्युमुखी पडतात. तर ह्या कॅन्सरला मात करण्यासाठी 3 प्रकारचे आपण प्रावधान करू शकतो. त्याच्यात असं आहे की तुम्ही 90% पॉप्युलेशनला वॅक्सिनेशन करा किंवा 70% पॉप्युलेशन आहे त्यांना स्क्रीनिंग करून बघा की त्याला पुढे 10 वर्षात कॅन्सर होणार तो ही सर्वायकल कॅन्सर. तर त्याच्यासाठी एकदम साधी छोटीशी टेस्ट असते, HPV टेस्ट म्हणतात किंवा पॅटिस्टर. तर ते पण एक मोठा प्रोग्राम गव्हर्नमेंटकडून राबवला जातो. किंवा 90% जे लेडीज आहेत त्यांना जर टाइमली स्क्रीनिंग केलं वर्षानुवर्ष म्हणजे दरवर्षी ते स्क्रीनिंग केलं की आपल्या
आपल्याला ह्या कॅन्सरवरती